आज विधानसभेच्या पायऱ्यांवरती विरोधक आक्रमक झाले आहेत। शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती विरोधकांनी गळ्यामध्ये कापसाच्या माळा, हातामध्ये गाजर घेऊन हे सरकार शेतकऱ्यांना गाजर दाखवतं अशी टीका केलेली आपल्यासोबत संजय शिरसाट आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। शिरसाट साहेब, ज्या पद्धतीने विरोधक आक्रमक होत आहे काय म्हणाल? विरोधक कसले आक्रमक होत? नागपूरचं अधिवेशन जर पाहिलं असेल तर त्यांनी संत्र्याच्या माळा घातल्या होत्या, आता हे काही कापसाच्या माळा घालतील। आता जनते यांना येणाऱ्या निवडणुकीमध्ये चपलाच्या माळा घालणार आहेत। सत्तेत असताना काही करायचं नाही आणि ही ढोंगबाजी, ही नाटकबाजी करायची आणि लोकांना दिशाभूल करायचा, हाच कार्यक्रम एकमेव उद्योग या विरोधकाकडे राहिलेला आहे। तुम्हाला भांडताना आपलं बॅक पाहिलं पाहिजे, मागचं पाहिलं पाहिजे ना। आपण असताना काय करू शकलो, जर तुम्ही काही करू शकले नाही तर तुम्हाला बोलण्याचा अधिकार नाही। म्हणून हे अधिवेशनाच्या काळामध्ये विरोधकांनी पायऱ्यावर बसणं, घोषणा देणं, परंतु एखादी चांगली घटना घडली तर त्याला पाठिंबाही दिला पाहिजे ना। त्याला मॅच्युअर्ड राजकारणी म्हणतात, पण यांना ते जमणार नाही। कारण की पक्षाचं काय होईल, आमचं काय होईल या भावनेतून ग्रासलेले लोक आहेत ते। म्हणून हे कधी विरोधाच्या न करता त्यांना त्यांच्या अस्तित्वाची लढाई त्यांना लढायची, म्हणून ते घोषणा देत असतात। TV9च्या कॉन्क्लेव्हमध्ये अमित शहा यांनी एक महत्त्वाचं विधान केलं आहे। ते म्हणत आहेत की ठाकरे यांना त्यांच्या मुलाला मुख्यमंत्री करायचं आहे आणि आम्ही घराणेशाहीच्या विरोधात आहोत, त्यामुळे आम्ही राजकारण करतोय। तुम्ही याच्याशी सहमत आहात का? नाही, आता हे तर सिद्ध झालेलं आहे। शिवसेना प्रमुखांनी कधीही सत्तेची खुर्ची घेतली नाही। ती का? की मी माणसं घडवणारा नेता आहे, परंतु हे तर उलटं झालं। आता मुलालाही पाहिजे, बापालाही पाहिजे, आता येणारे आणखी काय किती नातेवाईक आहे त्यांनाही पाहिजे। हे जे काही स्वतःपुरतं मर्यादित केंद्र सत्ता करायचा प्रयत्न यांनी केला आहे, म्हणून तर हा सगळा उठाव इतकं जे फाटाफूट जी झाली त्याचं कारणच एक आहे, सर्व आम्हाला पाहिजेत। आणि मग इतरांनी काय केलं तर त्यांना नावं ठेवतात। कोणत्या कॅपॅसिटीमध्ये त्यांनी आदित्यला मंत्री बनवलं होतं, काय होतं, परंतु केलं ना। म्हणून यांना स्वतःचं जेव्हा असतं ना त्या टायमाला यांच्या डोळ्यावर झापडं असतात आणि बाकीच्या वेळेला ते त्यांना इतरांवर टीका करताना फार बिंबीच्या देठापासून ते ओरडत असतात। म्हणून अमित शहाने जे सांगितलं ते अत्यंत खरं आहे, असं घराणेशाहीचं राजकारण नसावं। ठाकरेंनी पुन्हा एकदा काल टीका केली। ते म्हणतात की मुंह में राम बगल में ईडी, आणि ईडी ही भाजपची घरगडी झाली आहे अशी टीका केली त्यांनी। अहो, यांना टोमणे मारण्याशिवाय दुसरा उद्योग नाही आहे। दिवसभर बसून फक्त टोमणे आज काय मारायचे हे पुस्तकातले शब्द चाळत बसतात आणि लोकांना आता कंटाळा आला आहे त्यांचा। याचा परिणाम तुम्ही पाहिला की ज्या ज्या ठिकाणी उद्धव ठाकरेंच्या सभा झाल्या त्या ठिकाणी त्यांना रिस्पॉन्स मिळाला नाही। माझ्या संभाजीनगरमध्ये 3 मतदारसंघाची असलेली एक सभा, ज्याला 1000 लोकही जमत नाही। म्हणून आता त्यांनी फक्त संजय राऊत सारखं रोज प्रेस घ्यावी आणि आपलं मत व्यक्त करावं। घराणेशाहीचा आरोप दोन्ही पक्षांवर होतोय, सर्व पक्षांवर होत्या नेत्यांवर होतोय। तर राजेंद्र पवार जे रोहित पवारांचे वडील आहेत ते म्हणतात की जर अजितदादांसोबतच मी राजकारणात उतरलो असतो त्यावेळी तर राष्ट्रवादी तेव्हाच फुटली असती। हे विधान किती महत्त्वपूर्ण वाटतं तुम्हाला? महत्त्वपूर्ण आहेच ना। शरद पवारांनी राजकारणामध्ये मोठमोठ्या नेत्याला, वसंतदादा असतील, यशवंतराव चव्हाण असतील, इतरांना राजकारणासाठी त्यांचा वापर केला, त्यांच्याबरोबर गद्दारी केली। आज ते घरामध्ये तेच बीज त्यांनी घरामध्ये पेरलेले। म्हणून शरद पवारच्या शब्दावर कोणी महाराष्ट्रातला व्यक्ती विश्वास ठेवत नाही। आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणतात आम्ही सर्वसामान्यांचं सरकार आहे। या राज्याला आणि स्पेशली मुंबईला लोकसभेच्या जागांमध्ये शिंदे गटाच्या म्हणजे शिवसेनेच्या किती जागा असतील आणि त्या निवडून येतील असा विश्वास सर्वांना व्यक्त केला जातोय, तुमच्या सगळ्यांना आहे? अवघे 2-3 दिवस थांबा, याबद्दलचं सगळं स्पष्टीकरण तुम्हाला पाहायला मिळेल। एक महत्त्वाचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे। बऱ्याच वेळापासून बातम्या येत आहेत की नाशिकचे जे खासदार आहेत हेमंत गोडसे ते पुन्हा एकदा राहुल मिलिंद नार्वेकर यांच्या संपर्कामध्ये आलेले आहेत आणि संजय बडगुजरसुद्धा हे स्टेटमेंट करताना आपल्याला पाहायला मिळतात। सत्य नेमकं काय आहे? केवळ राजकारण आहे? मिलिंद नार्वेकर त्यांच्या संपर्कात आहे का गोडसे त्यांच्या संपर्कात आहे हे तुम्हाला 2-4 दिवसामध्ये कळून येईल। म्हणून आता डुबते नैया में कोणीही बसत नसतं आणि म्हणून उबाठा गटाकडे कोणी जायचा प्रश्नच येत नाही। उलट त्यांच्याकडचे लोक आमच्याकडे किती येतील याचा तुम्हाला 2-3 दिवसामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल। एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे, आपल्या गटामध्ये सुद्धा इन्कमिंग वाढते, आपल्या पक्षात इन्कमिंग वाढते। रवींद्र वायकर यांच्या नावाची गेल्या काही दिवसांपासून चर्चा आहे, ते येणार आहेत। प्रसारमाध्यमांनी त्यांना प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला, त्यांनी ते टाळलेलं आहे। नेमकं सत्य काय? खरंच येणार आहे? थोडंसं थांबून प्रत्येकाची जेव्हा एखादा पक्ष किंवा एखादा उठाव करायचा असतो तो मानसिकताही बनली पाहिजे। मला काय वाटतं हे महत्त्वाचं आहे। म्हणून वायकर निश्चित येतील,
परंतु त्याला थोडासा वेळ आहे आणि तो कालावधी एकनाथ शिंदे साहेब निश्चित करतील. बोलल्याबद्दल. कॅमेरा पर्सन योगेश गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.